नमस्कार मैत्रिणींनो, बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्य आपण बनवणार आहोत. त्यामध्ये आपण लाडू बनवले आहेत आणि आज आपण रोज फ्लेवरचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. साहित्य बघूया. ओल्या नारळाचं चव, साखर, ड्रायफ्रूट्स, गुलकंद, रोज इसेन्स आणि गुलाबी रंग. कढईमध्ये थोडं तूप गरम करायचं आहे. त्यामध्ये खसखस परतवून घ्यायची आणि मग नारळाचं चव घालायचं आहे. साखर पण घालायची आहे त्यानंतर आणि त्यानंतर गुलकंद घालायचं आहे, रोज इसेन्स आणि गुलाबी रंग घालायचे. हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण पारीची तयारी करूया. 1 वाटी तांदळाची पिठी असेल तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. भांड्यात किंवा कढईत पाणी उकळवायचे, त्यामध्ये किंचित मीठ घालायचं, चमचाभर तूप घालायचे, चमचाभर दूध घालायचे, रोज इसेन्स, गुलाबी रंग आणि आपली तांदळाची पिठी व्यवस्थित मिक्स करायची आणि झाकून ठेवायची. 5 मिनटं गॅस सुरू ठेवायचा आहे, त्यानंतर गॅस बंद ठेवायचा आहे. आता ही जी उकडलेली आपली पिठी तयार झाली आहे ती उकड एका भांड्यामध्ये घ्यायची. ग्लासनी त्याला तेल किंवा थोडंसं पाणी लावून छान मळून घ्यायचे. सॉफ्ट असा आपला हा उंडा तयार होणार आहे. हे बघू शकता किती छान सॉफ्ट असं आपलं पीठ मळलेलं आहे. आता याचे आपण मोदक बनवायला घेऊया. आज जे मोदक आपण बनवतोय ते लाटून बनवणार आहोत. पारी आपण लाटून घेतली आहे. दरवेळेला आपण हातावर वाटी तयार करून घेतो आणि त्याला कळ्या पाडतो. यावेळेला आपण लाटून घेतलेली आहे. हलक्या हाताने अगदी लाटायचं आहे. छान पारी लाटल्या जाते. ही पारी लाटून त्याला व्यवस्थित असा आकार देऊन आपलं रोज इसेन्स घातलेलं हे सारण तयार केलेलं आपण त्यामध्ये भरणार आहोत आणि छानपैकी आपले हे मोदक तयार झालेले आहेत. आता याला आपल्याला वाफ घ्यायची आहे. सगळे मोदक तयार करून आपल्याला मोदक पात्रामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. तर आपण गुलकंद घातलेले गुलाबी गुलाबी टेस्टी असे आपले मोदक तयार झाले. तुम्ही बघू शकता किती छान हे मोदक दिसत आहेत. पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेऊन मी टपरवेअरच्या स्टीमरमध्ये आपले हे मोदक छानपैकी वाफवून घेतले आहेत. वाफवताना त्यावर किंचित पाण्याचा हबका मारला आहे. आता हे आपले मोदक तयार आहेत. बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो. इतके छान आणि गुलकंदाचा फ्लेवर असलेले हे आपले मोदक तुम्हाला नक्कीच आवडतील. रेसिपी ट्राय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत आमचे चॅनल शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग.